ओम नमो भगवते वासुदेवाय. विदुरांनी विचारलेल्या प्रश्नामुळं मैत्रेयांना खूप आनंद आला. त्यांनी त्या प्रश्नाचं कौतुक केलं आणि म्हणाले, तुमचा हा प्रश्न अतिशय सुंदर आहे, कारण तो भगवान श्रीहरीच्या अवतार कथांच्या विषयासंबंधी विचारलेला आहे. आणि असे जे प्रश्न आहेत हे माणसांना मृत्यूपाशापासून मोकळे करणारे आहेत. माणसांच्या भोवती जो मृत्यूपाश कर्कतून आवळलेला असतो तो कापून टाकणार आहेत. बघा म्हणाले, मागची एक गोष्ट आहे की ह्या उत्तानपादाचा जो मुलगा होता ध्रुव, त्याला लहानपणी किती 5-6 वर्षाचा असताना देवर्षी नारदांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उपदेश केला. भगवंताच्या कथा सांगितल्या, भगवंताची आराधना करण्याचा उपदेश केला आणि त्या प्रभावामुळं तशी साधना केल्यानंतर, तपस्या केल्यानंतर हा 5-6 वर्षाचा मुलगा पुढे दीर्घकाळापर्यंत राज्य करून मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून भगवंताचं जे परमपद आहे, अढळ पद आहे, त्याच्यावर आरूढ झाला. आता मी जी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ही फार पूर्वी ह्याच वराह भगवान आणि हिरण्याक्षांच्या युद्धाच्या संबंधी जेव्हा सगळ्या देवतांनी ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला होता, तेव्हा त्या उत्तरादाखल ब्रह्मदेवांनी त्यांना जे सांगितलं ती कथा आता मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तो इतिहास आहे. इतिहास शब्दाची व्याख्या अशी आहे की इति म्हणजे हे, ह म्हणजे निश्चित आणि आस म्हणजे होतं. हे असंच निश्चितपणे होतं असं ज्याच्याबद्दल म्हणता येतं त्या गोष्टींना इतिहास म्हणतात. किंवा इति म्हणजे अखेर, एखाद्याची आयुष्याची इतिश्री झाली असं पण म्हणतो, म्हणजे त्याची आयुष्याची अखेर झाली, तो संपला. तेव्हा इति म्हणजे अंत, अखेर. तो शब्द मृत्यूबोधक आहे, मृत्यूवाचक आहे. आणि हास म्हणजे हसू, उपहास, उपरोध. तेव्हा ह्या संसाराचा उपहास केला गेला त्या कथा मी तुम्हाला सांगतो, त्याला इतिहास असं म्हणतात. कारण माणसं ज्या जगामध्ये आसक्तीने राहतात ते जग काही त्यांच्यासाठी शेवटपर्यंत राहत नाही. कुठे ना कुठेतरी त्यांना थांबावं लागतं, जग सोडून जावं लागतं. तेव्हा त्या दृष्टीने त्या आसक्तीचा केलेला उपहास, उपरोध, ह्या दृष्टीने सुद्धा इतिहास हा शब्द वापरला जातो. तेव्हा ही जी कथा आहे ही ब्रह्मदेवांनी सांगितलेली कथा त्यांच्याच परंपरेतून मला ऐकायला मिळाली आणि ती मी आता तुम्हाला सांगतो. असं म्हणून मैत्री म्हणा लागले, विदुरजी, एकदा असं आलं की दक्षाची जी कन्या होती, मुलगी होती दिती, तिनं पुत्रप्राप्तीच्या इच्छेनं संध्याकाळच्या वेळेला, सूर्यास्त होण्याच्या वेळेला कामातूर होऊन आपले पती मरीचनंदन कश्यप यांच्याकडे कामभोग मागितला, समागमाची याचना केली. वास्तविक ही अशुभ वेळ आहे, संधिकाल ही. त्यावेळेला कश्यप मुनी आपल्या नित्याच्या कर्माप्रमाणे सायंकालीन अग्नीला पायसाच्या आहुती देऊन अग्निजीव अशा यज्ञपतीची आराधना करत होते आणि आपल्या अग्निशाळेमध्ये ध्यानस्थ बसलेले होते. पती ध्यानस्थ आहेत, त्यांच्या अग्निकार्यात मग्न आहेत, उपासनेत मग्न आहेत, हे लक्षात घेऊन सुद्धा कामातूर असलेल्या दितीनं त्यांच्याकडे भोग मागितला. ती त्यांना सांगायला लागली, म्हणाले, सांगू का, हा जो प्रबळ काम आहे
हा हत्तीने एखाद्या केळीच्या झाडाला धडक मारावी आणि तिचा चुराडा करावा, तिला उद्ध्वस्त करावी, चेंदामेंदा करावा, तसा हा जो प्रबळ असा काम आहे हा माझ्यासारख्या आपल्याला अतिशय छळतोय आणि आपल्याकडून कामसौख्य मिळवण्यासाठी मला बेचैन करतोय, अस्वस्थ करतोय. आणि त्या अस्वस्थतेतून दुसरी एक गोष्ट माझ्या मनात निर्माण होते की माझी जी सवत आहे अदिती, तिला अनेक पुत्र प्राप्त झाले आणि ते सगळे पुत्र म्हणजे आदित्य नाना प्रकारच्या सुख समृद्धीमध्ये रममाण आहेत. तेव्हा त्या आदितीबद्दल माझ्या अंतःकरणात ईर्षा निर्माण झाली आणि त्या ईर्षेच्या अग्नीमध्ये मी जळतीये. तेव्हा आपण माझ्यावर कृपा करावी आणि मला जो अपेक्षित कामभोग आहे तो आपण द्यावा. कारण आपलं वीर हे अमोघ आहे आणि त्याच्यातून तुमच्यासारखाच मुलगा मला मिळू शकेल. आणि दुसरं असं आहे की जिच्या गर्भातून आपल्यासारखा पुत्र जन्माला झाला, जो माझा पती झाला, तो ज्यांना मिळाला त्या स्त्रिया सुद्धा स्वतःला सन्मानित झाल्यासारखं समजतात. आणि अशा पतीपासून जन्माला आलेला वंश हा संसारामध्ये यशकीर्तिवान होतो आणि सर्वत्र पसरतो. मी जर आपल्याला पती म्हणून वरलाय, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला माहिती असेलच की माझे पिता जे दक्ष प्रजापती, त्याने आम्हा सगळ्या मुलींना एक प्रश्न विचारला की तुम्हाला कोण आपला पती व्हावासा वाटतो? आमच्यातल्या प्रत्येकीला वेगवेगळं बोलावून वेगवेगळं करून आमच्या वडिलांनी हा प्रश्न विचारला आणि त्यांची आपल्या संततीबद्दलची चिंता लक्षात घेऊन, त्यांचा आमच्याबद्दलचा प्रेमभाव लक्षात घेऊन आमच्यातल्या 13 कन्यांचा आपापल्या गुण स्वभावानुसार आपल्याशी त्यांनी विवाह करून दिला. तेव्हा मंगल मुहूर्ते नाथ, आपण ही माझी इच्छा पूर्ण करावी. कारण आपल्यासारखे महापुरुष त्यांच्याकडे जेव्हा दीनजन येतात, काही याचना करतात, तेव्हा त्यांना विन्मुख पाठवत नाहीत, त्यांची याचना निष्फळ ठरत नाही. आपल्यासारख्या महापुरुषांपासून या दीनजनांना निश्चितपणे काही ना काहीतरी मिळत असतं. मैत्रेय सांगतायत की विदुरजी, ही दिती कामदेवाच्या आवेगांमुळं अत्यंत बेचैन, अस्वस्थ आणि पराधीन झाल्यासारखी झाली होती, अगतिक झालेली होती. आणि अशा प्रकारे तिने अनेक गोष्टी सांगून अत्यंत दीनवाण मुख करून कश्यपांना प्रार्थना केली. मग कश्यपांनी काय केलं? तिच्या प्रार्थनेला लगेच होकार दिला. पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.